त्यांच्या अंगणात येऊन गेलो आणि अशा प्रकारे केहिमची ही 5 नंबर जर्सी परिधान केलेली मगाशी अतिशय चांगलं तिने चढाया केल्या होत्या आणि पुन्हा एकदा थोडस मोजमाप करून गोल वसूल केलेल्या उत्तम चढाई दोन्ही संघामध्ये तुमच्यावर अशा प्रकारचे दोन्ही खेळाडू आता चालू की केले ज्यांनी जिल्हा स्तर राज्य स्तरावर 2 पॉइंट गेलेले पॉइंट वसूल केलेले पुन्हा थोडी स्टोन मिळालेली आहे ती केम संघाकडून. धन्यवाद ठाकूर सर. केम संघाकडूनही तशाच प्रकारची गुणांची कमाई केलेली आहे. 2 गेलेले परत 2 आपले सहकारी त्याने आतमध्ये घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे एक पुन्हा एकदा चपलता म्हणतात त्या चपलता रनिंग पॉइंट याला म्हणतो रनिंग पॉइंट जो घेतलेला आहे आणि मात्र आता ही टेक्निकल आपण म्हणूया की आपलं अक्कल हुशारीनं चैताली अतिशय सुंदर तिने राज्यासाठी नेतृत्व केलेलं ती चैताली आणि आता आपल्या संघासाठी खेळते ती धाटा विरुद्ध एक अनुभवाची चिदोरी जवळ असली पुन्हा एकदा पॉइंट घेतलाय चैतालीलाच बाद केलेला आहे पण नेमका जो मोहरा हवा होता तोच मोहरा टिपलाय आणि चैतालीला मात्र आता बाहेर वाट पाहावी लागणार आहे ते 2 गुण कमाई करीपर्यंत कारण तिच्या आधी तिचा एक सहकारी बाहेर आहे आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गुणांची कमाई करते. बोनस पॉइंट के 5 विरुद्ध 1 अशी लढाई त्यामुळे बोनसचा काही संबंधच नाही. आता पकडीमध्ये मात्र एक असेल चल असं होणार नाही. त्यासाठी आपल्याला जसं मगाशी पनवेलनं दाखवलं युनिट एकीचं बळ आणि त्या एकीच्या बळावर पनवेलनं आपल्या संघासाठी मौलिक अशी कामगिरी केली. ते एकीचं बळ दाखवावं लागेल कारण समोरचा संघ सुद्धा तुल्यबळ आहे हे विसरता कामा नाही कारण हा सेमी फायनल आहे. पाहूया पुन्हा एकदा 4 विरुद्ध 1 अशी लढाई आहे आणि या 4 विरुद्ध 1 मध्ये कोण बाजी मारणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि अतिशय सुंदर अशी उभ्याने पकड केली आणि सुंदर गुण मिळालेला केम संघानं आणि आपला सहकारी एक आतमध्ये आणलाय. आता मात्र चैतालीचा नंबर असणार आहे. 1 गुण मिळवला तर चैताली आतमध्ये येऊ शकते आणि तिला जिवंत करण्यासाठीच मात्र आटापिटा असणार आहे ते त्यांच्या सहकार्याचा पण तो आटापाटा ते करणार ते मला वाटतं आपल्या प्रांगणातच गेल्यानंतर अतिरिक्त न घेणारे चांगलं अशा प्रकारचा हा खेळ पाहायला मिळणार आहे. बघूया आता काय करते ती 2 नंबरची आपली जी सहकारी आहे तिला जिवंत करण्यासाठी मात्र पकड करावी लागणार हे मात्र निश्चित. पाहूया पकड होते की कोण कोणावर कारण यामध्ये एकापेक्षा एक चेहरा सव्वा शेर आणि असंच होते. घाटावला गुण मिळतोय चांगली पकड म्हणता येईल घाटाकडून बोनस घेण्यासाठी प्रयत्न करत फक्त ती अयशस्वी ठरला. आता मात्र 4 विरुद्ध 1 घाटाव संघ हा सुद्धा एक तुल्यबळ संघ आहे आपल्या हस्तेला आणि पुन्हा बघूया 1 विरुद्ध 2 अशा प्रकारे 2 गुणांची कमाई केलेली आहे. पंचांचं बॅक आणि पुन्हा सर्व्हिस आणि आता मात्र स्वतः कोच पॉरला येऊन गेलेले रायडर केम संघ मात्र पिछाडीवर पडला. लोणाचा बोजा पडला आणि टाइम आउट घेतलाय केम संघाने. केम संघ टाइम आउट चैताली 12 नंबर चैतालीला सुरक्षित ठेवावं लागेल आपल्या संघासाठी कारण ती जोपर्यंत संघात असणार आहे तोपर्यंत बोनस मात्र निश्चित येतील याची मात्र कल्पना आपल्या संघ व्यवस्थापकाकडे असणारच आहे. बघूया काय होतोय ते आणि आता मात्र अतिशय सुंदर पकड घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आता जो आलेख आहे तो आलेख चढता लागलेला आहे तो केम संघाचा कारण बोजा एक भेटलाय. लोणचा बोजा त्यांच्या अंगावर पडलेला आहे आणि लोणाचा बोजा कमी करायचा असेल तर चैतालीला काहीतरी करावं लागेल आणि चैतालीने ते करून दाखवलंय. 1 पॉइंट घेतलाय आपल्या संघासाठी. चांगलं कमबॅक म्हणता येईल चैतालीचं चांगलं कमबॅक म्हणता येईल केम संघाचं. 1 पकड केली 1 गुणांची कमाई केली
जी पिछाडी पडली होती ती भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. लोणाचा बोजा पडला होता, तो लोणाचा बोजा उतरवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि जर लोणाचा बोजा उतरवला तरच खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरस निर्माण होईल. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल ते अर्थात चैतालीला. आणि ती मनापासून प्रयत्न करते, खूप प्रयत्न करते. पाहूया आता काय करते. 5 विरुद्ध 1 आणि अशा प्रकारे मला वाटतं चांगल्या प्रकारे चढाई करून 1 गुण मिळवले आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं गोल त्यात तिने एकदम युनिटी दाखवली आणि 1 पॉइंट मिळवले आपल्या संघासाठी. चैताली पुन्हा एकदा चैताली लागोपाठ 4थी रेड चैताली करते. प्रत्येक रेड मध्ये गुण मिळवते. आता मात्र 3 विरुद्ध 1 असं हे समीकरण आहे आणि या समीकरणामध्ये धोका आहे, परंतु धोका पत्करून चैताली गुण मिळवते. लोणाचा बोजा उतरवण्याचा प्रयत्न केलाय चैतालीने. जो बोजा लोणाचा घेतला होता तो बोजा उतरवण्याचा खूप प्रयत्न केला चैतालीनं. आणि चैतालीला सुरक्षित ठेवणं हे केम संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि तशाच प्रकारच्या सूचना मला वाटतं संघ व्यवस्थापकांनी इतर खेळाडूंना दिलेल्या असतील आणि त्याप्रमाणेच खेळ चालू आहे. पुन्हा एकदा चैताली 1 मॅन आर्मी असा उल्लेख करावा लागेल तो चैतालीचा आतापर्यंत केलेला सगळ्यात. आणि अतिशय टेक्निकली गुण मिळवते. अतिशय सुंदर 4 पॉइंट घेतोय चैताली. 2+2 हा अनुभवाचा, हे अनुभवाची जोर म्हणता येतील, अनुभवाची शिदोरी म्हणता येईल. कसे पॉइंट मिळवायचे, कसे 2 पॉइंट घ्यायचे हे चैतालीने दाखवून दिलं आपल्या सहकार्यांना की ठीक आहे आपण लोणचा बोजा घेतला परंतु घाबरण्याचं कारण नाही. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर पकड होते. उभ्या वेळेने पकड केली जाते आणि सुंदर पकड केवळ हाताचा पंजा धरून पकड केली जाते. आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक म्हणता येईल केम संघाचं. केम संघात दाखवून दिलं बोनस +1+1 अशा प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. घाटावर पहिला दबाव केम संघाने घेतला परंतु तो दबावाला बळी न पडता पुन्हा एकदा अतिशय सुंदर पकड पाहायला मिळते. युनिटी पाहायला मिळते. केम संघाकडे सुंदर पकड होते आणि अतिशय सुंदर असा खेळ आता केम संघाकडून. आणि आता मात्र दुर्लक्ष रायडर आउट. चांगलं कमबॅक केलं होतं परंतु डबल राऊंड केल्याच्या प्रकरणी तिला मात्र बाहेर पडता आलं नाही. आणि मग मात्र ती अडकली. ती त्यांच्या जाळ्यामध्ये चक्रव्यूह भेटता आलं नाही. भेटण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय इथे चक्रव्यूहामध्ये हे अडकलेली दिसते आपल्याला. आणि अतिशय सुंदर पकड झालेली आहे. दुसरं सत्र सुरू होते. दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि दुसऱ्या सत्रामध्ये टाटावनं कमबॅक केलेला आहे. पाहूया सगळ्यांच्या नजरा आहेत त्या केवळ चैतालीवर. चैताली जोपर्यंत केम संघामध्ये जिवंत राहणार आहे तोपर्यंत संघ जिवंत राहणार आहे हे मात्र समीकरण ठरलेलं आहे. आणि आता मात्र कमबॅक करावं लागणार ते केम कडून 2 नंबरची जर्सी परिधान करणारी महिला चढाई पाहतात. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु पंच मात्र काय निर्णय देतात त्याच्याकडे बारीक लक्ष असणार आहे. आणि अशा प्रकारचं केम संघाकडून 2 नंबरची जर्सी परिधान केलेली चढाई बहादर मात्र पॉइंट घेऊन येते. फुल देण्याच्या प्रयत्नामध्ये आपला जीव दिला असंच म्हणावं लागेल. फुल द्यायला गेली पण जीव गेला. आता कबड्डीमध्ये तसं होतच कारण खेळ आहे. खेळामध्ये काही ना काही गोष्टी घडत असतात आणि अशा प्रकारे केलेला असता त्याला परत मिळवलंय आणि आपल्या संघासाठी 1 गुण मिळवल्याचं केम संघाच्या चढाई बहादराने. आता पाहूया पहिला काय होतंय ते. 3 नंबरची जर्सी परिधान केलेली धाटावची चढाई बहादर आतापर्यंत चांगली चढाई करत होती परंतु तिला 2 पकड झाले आणि पकड झाल्यानंतर मात्र तिच्या खेळामध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो बदल मात्र संघासाठी धोकेधोकी ठरणार असं वाटत असतानाच पाहूया पुढे काय होते. 4 विरुद्ध 1
अशी ही लढाई. घाटाच्या प्रांगणामध्ये केवळ 4 खेळाडू आहेत आणि किहीमचा केवळ 1 खेळाडू आहे. अशी 4 विरुद्ध 1 लढाई, परंतु त्या लढाईचा परिणाम मात्र काहीच नाही. पुन्हा एकदा 3 नंबरची जर्सी परिधान केलेली मुख्य रायडर आहे ती धाटाव संघाची. आणि मुख्य रायडर आपल्या संघासाठी काय करते, कमाल करते का पाहूया. जोरात जाऊन पॉइंट करण्याचा प्रयत्न आणि तिला पकडून 1-2 मला वाटतं 2 तो केला आहेतच. आणि 2 पॉइंट आपल्या संघासाठी मुख्य रायडर आहे. आणि आता मात्र 12 नंबरची चैताली थोडीशी नाखुश आहे आपल्या खेळाडूंवर, कारण गरज नसताना पकड टाकली गेली आणि 2 गुणांचं नुकसान करून घेतलंय आपल्या सहकार्याने. आणि आता मात्र चैतालीला ते गुण भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. बघूया, आता मात्र खोलवर चढाई करावी लागणार आहे, कारण बोनस ऑफ आहे आणि पकड करण्याची सुवर्ण संधी आहे ती चैतालीच्या गटाला. मात्र चैतालीला स्वतःला सुरक्षित राखावं लागेल, अन्यथा पहिल्या राऊंड सारखी अवस्था व्हायची. थर्ड आहे आणि या थर्ड मध्ये मगाशी गुण मिळवून आला होता. बघूया आता काय होतंय बा. प्रांगणामध्ये 6 विरुद्ध 1 बोनस ऑन आहे आणि बोनस घेण्याचा प्रयत्न तर निश्चित करावा लागेल. बोनस ऑन होता आणि कोपऱ्यात मध्ये कॉर्नर मध्ये अतिशय चलाकीने तो बोनस घेतला आणि थर्ड रेड मधून वाचलेली आहे. आणि पाहूया आता 3 विरुद्ध 1 आणि पुन्हा एकदा पट करण्याचा प्रयत्न, परंतु जागा चुकीची. जागा चुकली, स्थळ नक्कीच नव्हतं. पट काढण्याचा प्रयत्नामध्ये आपला मात्र बळी गेलेला आहे किंग संघाचा एक. आणि आता मात्र 2 पॉइंटची कमाई करते. किंग संघ आणि धाटाव संघ दोन्ही संघ हे सेमीफायनल मध्ये फायनल साठी प्रयत्न करतायत, परंतु कोण बाजी मारणार हे शेवटच्या क्षणात पुन्हा एकदा उभ्याने खेळ करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडीच तोड होती आणि त्यामुळं धाटाव संघालाही गुण मिळतोय. आणि धाटाव संघ मात्र आपल्या 1 गुणाचे फरक कमी करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित 5 विरुद्ध 1 अशी ही लढत. आणि पुन्हा एकदा आतमध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न कोपऱ्यामध्ये करतोय आणि पकड करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बोनस फर्स्ट लाईन असे 2 पॉइंट घेऊन येते. किहीम संघाच्या प्रांगणामध्ये सुरक्षित 1+1 असे 2 पॉइंट किहीम संघाची आघाडी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खोलवर जाऊन चढाई करण्याचा प्रयत्न होता, पकड करण्याची चांगली सुवर्ण संधी होती चैताली आणि पुन्हा एकदा पळण्याचा प्रयत्न आणि उचलून आपल्या प्रांगणामध्ये आणले सुरक्षित.